फायनली आला हा कासाच्या बाजारात। आता आपली बिरसा मुंडा चौक या ठिकाणी हा कासाला तुम्ही चारोटीवरून कासाला आलं 1 किलोमीटर आहे। त्याच्यानंतर इथं 3 रस्ता आहे। समोर जाल तर तुम्हाला जव्हार ना इकडचा जो रोड आहे तो कासा ते उदवा रोड आहे। याच रोडला जो कासाचा बाजार आहे तो भरय यो नांगा कासाला दिवाळीचा बाजार कोडाक भरेला आहे। येच बाजारात आपली जायाचा हा ना दिवाळीला कपडे विकाया हा ते कोडक स्वस्त हा काय महाग हा भाव काढायचा हा। कासेची बाजारात काय काय विकाया रहय कोडाक भाव सस्ता रहय का महाग रहय ना अजून काय काय ये बाजारात नांगाया घेया मिलय ते आपली ये व्हिडिओत नांगू। ये बाजारात दिवाळीला भरपूर अशी लोक कपडे घ्या येत, कारण दिवाळीचा सण नवीन नवीन कपडे नवीन नवीन सगळ्या वस्तू घ्यायच्या रहय याच्यासाठी येत। तर ये जवळजवळ अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर पर्यंत जो बाजार भर त्याच्यानंतर रस्त्याचे आजूबाजूला ज्या काही गल्ल्या आहेत तिला पण बाजार भर। तर चला दिवाळीचे भरेल ये विशेष बाजारात काय काय आहे काय काय विकाय आहे त्या नांगू। बाजार राहिला काही बाजारात गर्दी फार रहे। आता पण ओढीक ट्रॅफिकला गेला आहे तुम्ही नांगत ना, कारण जे काही मोठ्या मोठ्या गाड्या हव्या त्या पण ये बाजाराचे दिस येत ना। बाजार रस्त्याचे दरीलच भर त्याच्यामुळे बाजारात भरपूर गर्दी रह। भरपूर असा मोठा बाजार आहे। काय काय बाजारात आहे त्या सगळ्या गोष्टी मुंबईवरून तो या सगळ्या फटाक विकाया इलेला आहे। हे किती वाला हा 10 वाले 20 वाले 50 वाले म्हणजे दिवाळीला तुम्हाला फटाका फोडायचं हवं तर घेया इजाज पण बेस करून फोडजास नाही तर हातात फुटल तुमचे। सो चला गर्दी आहे हळूहळू पुढे जाऊ ना। बाजार कसा भरेल आहे बाजारात गर्दीचा आहे पण मधी मधी गाड्या भरपूर आहे तुम्हाला बाजार आखा दाखवाया जमत नाही पण हळूहळू जाऊ। आता बाजारात कपडे घ्या फार माणसं आहेत कारण आता कामावर वगैरे जादेल हवं। तर किती वाले रसे कपड़ा कितने वाला है? तुम्हारे लिए सस्ता है। तो दिवाली को आप लोगों को कपड़ा छोटे बच्चे के लिए लेना है तो आ जाओ। और कासा के बाद तर असे भरपूर दुकानदार ये बाजारात विकाया हा घ्या। लसूण आहे बोंबला आहे चपला हा गर्दी भरपूर आहे म्हणजे माणसं जेवढी येत हा तेवढी जात पण हा। रस्त्याचे दोन्ही बाजूला यो पूर्ण बाजार भरय। मी सकाळी आला आहे तरी एवढी गर्दी आहे हळूहळू ही गर्दी वाढत जाईल बाजार वाढत जाईल ना गर्दी आहे त्याच्यामुळे आपण होय थँक्यू। आपला सबस्क्रायबर रिक्षेवाला दादा भेटला बरा वाटला तर रंगत जाऊ। रस्त्याच्या दोन्ही बाजूला यो बाजार भरय तुम्हाला जो एक व्ह्यू घेतलेला आहे तो दाखवण। या बाजारात भरपूर लांब लांबची माणसं आहेत कारण यो बाजार मध्ये आहे कासा चारोटीचा यो बाजार मध्ये मध्यम ठिकाणी असल्यामुळं या बाजारात विक्रमगड वर्षी म्हणजे विक्रमगड जव्हार इकडची सायवण उदवा इकडची चारोटी डहाणूच्या तिकडची सोमटा मनोरपर्यंत अशी म्हणजे चारही बाजूनी माणसं हे कासाच्या बाजारात येत ना। रविवारी यो बाजार भराय तुम्ही पण काहीतरी इजास ना। यो आता दिवाळीचा बाजार थोडस तुम्ही पुढे आल्यानंतर ही एक गली जात आहे। ये गलीत तुम्ही जाल ना तर सगळा कपड्यांचा दुकान आहे। तर चला मग आता नांगू कपड्यांच्या गलीत म्हणजे आता दिवाळीला खास लोक कामाला जात पैसे कमवून आणत कपडे घ्या पोराचे भाग पोरीचे भाग स्वतःचे भाग कपडे घ्याया पैसे कमवून आणत ना दिवाळीचे बाजारात मग येत। आता ये इकडे भरपूर असं ड्रेस हा कपडा हा तुम्ही पण काशाच्या बाजारात इजास तुम्हाला यथच काशाच्या बाजारात इन कपडे घेजास ना मग कसं कपडा हा ते तुम्हाला समजेल। पण इकडं मीहू इथेला आहे पहिला व्हिडिओ काढाय ना मंगा पिसवा भरून कपडा घेऊ आपली पण आता व्हिडिओ काढत आहो। तर असा यो काशाचा बाजार या बाजारात भरपूर अशी माणसं बाजार करायला येत कपडे घ्या येत मध्यम ठिकाण आहे त्याच्यामुळं गर्दी तर असं यूज ये बाजारात दैनंदिन जीवनातील सगळ्या गोष्टी तर मिळतच पण खास कपडे घ्याया माणसं हे कासाचे बाजारात दिवाळीला येत। हर कलर हर साइज हर डिजाइन उपलब्ध है मात्र 200 रुपए का। म्हणजे बाजारात आलं इथं
कपड्यांचा ऑफर आहे. तुम्हाला मी सांगेल होता बाजारात काहीतरी आपल्याला नगा मिळेल. म्हणजे कासाच्या बाजारात तुम्ही आले तर 100 रुपयापासून 200, 300, 400, 500, 1000 रुपयावरील कपडे, एक पॅन्ट, शर्ट सगळं घ्याल. इथं ऑफर आहे आपल्या दादाकडं 200 रुपयाला एक शर्ट. तर तुम्ही पण अजून इदेल नाही व व्हिडिओ नगाल तर लहाला ही जास्त 200 रुपये सगळं 200 ला काय. हे चांगलं चांगलं शर्ट हा आपली हो घेऊ पण आता पहिला व्हिडिओच काढू ना. सभी तरह का सेट लेने के लिए आइए हमारे प्रचार सेंटर के पास और आकर ले जाइए. हा आणि हे कपडे घेत ना ते आपलंच सबस्क्रायबर आहात. आता तिला पण घेऊ आपली. चांगलं चांगलं शर्ट हा 200 रुपये आलं. मी पण घेऊच पण आता व्हिडिओ काढू ना. कोणत्या कोणत्या बाजारात रस का फक्त काशाच्याच बाजारात. उद्याच्या बाजारात कुठं जाशील का नाही. तलासरीला आमच्याकडे आहे बाजार. तू जास का नाही. तलासरी में जाता है कि नहीं. डहाणू में विकल रहेगा. डहाणू तलासरी में ओके. म्हणजे 200 वाला शर्ट जो विकत आहे तो तलासरीच्या बाजारात उंदी पण याचा आहे. तर सांजचे यो व्हिडिओ नागाल ना तो उंदी जाल ना तलासरीत यो मिळेल त्यापाशी घी जा. फॉर्मल पैंट कितीला घ्यायचे आहे पण ब्लॉग बना रहा हूँ बाद में लूंगा मैं. हाँ 200 रुपया. 200 रुपये फॉर्मल. 32, 34 नहीं 28, 30, 32. 28, 30, 32. हाँ आता हूँ मैं. शर्ट बड़ा या मेल एक्सल 200 रुपया. 200 रुपये. हाँ छोटे बच्चों का 100 रुपया है, 150 रुपया ओके. दिवाळी का ऑफर. तर ऐकला हवा तुम्ही. दिवाळीचा ऑफर आहे. बारीक पोराचं 100 रुपये, मोठे माणसाचं 200 रुपये ना. पॅन्ट पण 300 रुपये. तर मस्त हा इजाज. एक कसं काय मित्र हूँ आपल्याला ब्लॉग बनवत राहू तर 2-4 लोक ओळखत. एखाद्या ठिकाणी व्हिडिओ काढा गेला ना का सगळी माणसं आपल्याला नांगत राहत. पण आपल्याला पुढे जायचं आहे तर हिम्मत करून व्हिडिओ बनवायला लागेल. आता आपल्याला सवय झाली त्याच्यामुळे काहीच फरक पडत नाही. पण अशीच जेव्हा मी सुरुवात करेल आपल्या यूट्यूब क्षेत्राला ब्लॉग बनवाया तेव्हा आपली तलासरीच्या बाजारात पहिल्यांदा व्हिडिओ काढायचा जाईल. पहिला ब्लॉग आपला तो व्हायरल येईल. भरपूर अशी गर्दी लोकां जशी मला वेड्यासारखी पाहत होती. पण आज परिस्थिती बदलली. आता लोकांना सगळ्यांना यूट्यूब काय ते माहीत पडला. ही सगळी इथं बरी शेवटचा बाजाराचा टोक आहे. उन्हाळ्यात याल तर इकडे जो भात आवेला आहे म्हणजे भात आता पिकेला आहे. हे सगळे ठिकाणी बाजार भर म्हणजे उन्हाळ्यात जरा जास्तच मोठा भर. आता पावसाळ्यात जागा कमी आहे त्याच्यामुळे हे फक्त रोडलाच भर. उन्हाळ्यात आलं तर यो सगळा भात लावेला आहे. इकडं हूँ बाजारच भर. इकडं लेडीजचा पण भरपूर असं कपडा म्हणजे ड्रेस हा मेक्सी हा 100, 200, 300, 500 रुपयाला चांगलं चांगलं भेटत. सो काशाच्या बाजाराला एकदा नक्कीच भेट दिजा. अलग लेगा तो अलग. लेंगे इसका मैं बोल रहा हूँ देंगे. बरोबर काढात लागेला. और आइए हमारे प्रचार सेंटर के पास और आता आपली इथे होतं कपड्यांच्या गलीत. आता कासाच्या बाजारात आले तर तुम्हाला भाजीपाला घ्या कोट या लागेल. तर भाजीपाला कोट मिळेल बाजारात ते तुम्हाला दाखवू. म्हणजे हे तुम्ही गलीत आलं तर सगळं कपडीचं दुकान आहे. मावरा मिळेल, ओला सुखा, बोंबील, सुखट, अजून भरपूर कोलंबी असा मावरा हो मिळेल तुम्हाला ना. कपडे हो मिळती ये गलेत. भाजीपाला घ्यायचा हवा तर तुम्हाला पश्चिम दिशेचे गलेत जायला लागेल. आता आपली पूर्व दिशेचे गलेत दिलं होतं. आता पश्चिम दिशेचे गलेत गेलं तर मग सगळा भाजीपाला मिळेल. चला आता भाजीपाला
कोणत्या गल्यात मिळेल ना कसाक मिळेल त्या दाखवा। कांदा बटाटा 20 रुपये किलो हे बाजारात आहे, म्हणजे सध्या भाव जास्ती पण नाही ना कमी पण नाही, म्हणजे 20 रुपये कांदा बटाटा किलो असा दुकानदार सांगत आहे। इथंही थोडासा पुढे जाल तथवरी तो पूर्ण बाजार भर, मग तिथंही सगळा बाजार संप। पण हे बाजारात तुम्ही आलं तर भरपूर चांगलं असं तुम्हाला कांदा बटाट स्वस्त ना मस्त चांगला घ्या मिळेल, तुम्हाला लसूण मिळेल। बाजारात 3 भाव काढा, प्रत्येक बाजारात वेगवेगळा भाव रह, पण चांगला असा तुम्हाला भाजीपाला घ्यायचा बटाट सगळं तर मग ही जास्त। कासाच्या बाजारात तुम्ही आलं पूर्वेचे लाईनीत गेलं तर तुम्हाला सगळं कपडं ना मावरा मिळेल ना, पश्चिमचे गल्लीत आलं ये गल्लीत जाल तर तुम्हाला सगळा भाजीपाला मिळेल। आता काय काय आहे ते सांगू, इकडं तुम्ही याल ना तर नाशिकचा भाजीपाला ना आपला गावठी पण भाजीपाला मिळेल। इकडं टमाटर हा, वांगी हा, पापड्या हा, कोबी हा, काकडी हाय, म्हणजे सगळा भाजीपाला हे गलीला कासाच्या बाजारात मिळेल। पूर्ण बाजार तुम्हाला एक्सप्लोर करीन, लाईक करा। तसंच हे बाजारात तुम्ही आलंच तर आपले गावठी भाजीपाला म्हणा ते इथं घोसाला हा, कारेली हा, वांगी हा, मिरची हा, असं भरपूर ना। यो आपला दादा सबस्क्रायबर आहे, तसं आपलं व्हिडिओ ना त्याच्यामुळेच आपली पुढे जाऊ। सो थँक्यू दादा। तर यो पूर्ण गल्ली जवळ 500 मीटर आपली जाण तावरी पूर्ण यो भाजीपाल्याचं मार्केट, कारेली वांगी टमाटर दुधी फ्लावर्स म्हणजे सगळ्याच गोष्टी मिळेल। सो कासाचा बाजार तसा नांगला तर फार मोठा पण आहे ना बारीक पण आहे, पण तुम्ही एकदा तरी इथे लवद तुम्हाला बाजाराचा अनुभव आहे। तसा गावठी भाजीपाला पण म्हणजे दुधी ना भरपूर असा आपली रानभाज्या खाल्लेल्या आहेत, तशा पण आंबाडी चवली अजून भरपूर काही असा आहे बाजारात रह। आपली जरा दुपार आता हिंडून दुपार झाली त्याच्यामुळं थोडीशी गर्दी कमी झाली, पण तुम्ही सकाळीच नाही तर सांजचे आलं तर भरपूर अशी गर्दी राहील बाजारात। आपला एक भाजीवाला दादा आहे त्याच्याशी जाऊ, म्हणजे भाजीचा आपल्याला भाव पण माहीत पडेल। सो इथंही शेवटच्या तिथंपर्यंत जाल एवढा यो शेवटचा बाजार इथं संपला, जो पूर्ण रस्त्याला पूर्वेला आणि पश्चिमेच्या गल्लीला आणि पूर्ण रस्त्याला असा यो कासाचा बाजार भर। टमाटर कितना किलो का कितना है भाई? 30 रुपये किलो है। और भिंडी 20 का पाव किलो है। और वांगी 20 का पाव। तर भरपूर असे भाजीपाला विकाया हा। इकडं तुम्हाला लसूण कांदा बटाटा सगळ्या गोष्टी भाजीपाल्याच्या हा। सो ये दिवाळीला भाजीपाला जास्त महाग पण नाही ना सस्ता पण नाही आहे, पण आहे जरा। सो इजाच तुम्ही कासाच्या बाजारात एका दिवस रविवारी भरे यो बाजार। सो असा बाजारभाव आहे भाजीपाल्यांचा। सो दुकानदार जरा विकाया गडबडीत आहे, त्याच्यामुळे त्याशी जास्ती आपली बोलू नाही, आता निघून जाऊ चला। ये बाबा पण आपला सबस्क्रायबर हा। सो बाबा सारखं माणूस आपला व्हिडिओ नांगत बोलवत तर फार बेस्ट वाटत। आपली गाजर घेतला, आता गाजर खात शेवटचा ब्लॉक करून टाकू। सो अशा प्रकारचा जो कासाचा बाजार दिवाळीचा बाजार तुम्हाला दाखवला, थोडासा भाव पण काढून दाखवला ना। इथं आपलं सबस्क्रायबर हा त्यांचा दुकान आहे तर कासाला याल या दादाकडून नक्कीच मस्त भजे हा, उंबर भजे हा, भरपूर कांदा भजी आहे, लाल भजी आहे, तिकडे मिरची भजी आहे, वडापाव आहे। सो कासाच्या बाजारात कधी आलं तर दादाचा दुकान चांगला काय थांबून ना नक्कीच एकदा घेईन ना खान हेर जास्त काय ना सुधीर ना, सुधीर दादाच्या दुकानात जा, सुधीर दादाचे। सो असं आपलं सबस्क्रायबर भाऊ भरपूर भेटत हा। सो ॲडव्हान्स सगळीला हॅपी दिवाळी सांगला। सो आता शेवटचा ब्लॉग आपण संपवत जाऊ। असा यो पूर्ण बाजार ऊन भरपूर आहे त्याच्यामुळं घामघूम झाला आपली, पूर्ण बाजार तुम्हाला एक्सप्लोर केला।
तर कासाच्या बाजार तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा ना. कासाच्या बाजाराचा थोडासा भाव पण तुम्हाला मी सांगला, सगळ्या गोष्टीचा भाव नाही सांगायला पण होता, म्हणजे जे काही मावरा वगैरे होता तर 50-100 रुपयाला वाटा होता. पूर्ण रस्त्याला यो बाजार भर. एक गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी वेगळा कराल तर तुम्हाला सगळी लोक नांगत राहतील, हसतील, तुम्हाला डिमोटिवेट करतील. पण जीवनात आपल्याला पुढे जायचं हवा तर लोक काय विचार करत, लोक काय सांगतील, लोक कोणत्या नजरेने नांगत, त्या गोष्टी जीवनात आपल्याला सोडून द्यायला लागेल. तरीच तुम्ही एक ब्लॉगर जर बनायचं माझ्यासारखं व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही बनवू शका. नाही तर साधा व्हिडिओ जरी तुम्हाला 2 लोकांत बनवा सांगला तर तुमची फाटेल. पण त्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला लागत. तर इकडं लोहार पण हा आता भात कापायचा हवा तर कोयतं करवाया इजास इथं कासाचे बाजाराच्या सुरुवातीलाच लोहार पण हा. सो चला, आपला ब्लॉग जिथून सुरुवात झाली तिथं येऊन संपत आहे. आता आपले कासाचे बिरसा मुंडा चौक म्हणजे तिथं येऊन पोचला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्स करून सांगा. कासाचा बाजार, दिवाळीचा बाजार, या बाजाराचं कपडं, मावरा, भाजीपाला सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ दाखवला ना. पहिल्यांदा कासाचा पूर्ण बाजार एक्सप्लोअर केला. सो इथं बिरसा मुंडा चौक इथंही तुम्हाला सायवन रोडला जावं लागेल. इथंही जाल तर चारोटी, इथंही जाल तर जवार. सो चला, आजचा यो व्हिडिओ इथंच खपवू. मिलू पुढच्या व्हिडिओ. तावरी अखिल अरविंद बेंडकाचा नमस्कार, जोहार, जय आदिवासी. सगळीला ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी.